तुझो आसमां पे है।
आपण प्रार्थना करू. पवित्र
पवित्र पवित्र सेनेचे सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू तुला मान गौरव आणि प्रभू, आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो, तुझा आभार मानतो या सकाळच्या वेळेमध्ये या सुंदर परमेश्वरा दिवशी तू आम्हाला एकत्र केलंस, तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तू आम्हाला घेऊन आलास आणि त्या परमेश्वरा बाबा तुझी उपकार स्तुती तुझी आराधना करत असताना परमेश्वरा बाबा तुमचं सहाय्यता व्हावं अशी आमची प्रार्थना आणि विनंती आहे. अगदी आहोत तसे आम्ही तुला समर्पित होत आहोत. आम्हावर दया कर, कृपा कर, करुणा कर आणि त्या परमेश्वरा बाबा आमच्या देशाचा स्वातंत्र्य दिन आज आम्ही साजरा करत असताना परमेश्वरा बाबा हे स्वातंत्र्य परमेश्वरा बाबा आम्ही तुझ्या इच्छेनुसार परमेश्वरा बाबा जगावं म्हणून तू आमचं सहाय्य करता हो, चालक आणि मालक हो. परमेश्वरा बाबा ही संपूर्ण उपासना आम्ही तुझ्या पवित्र आणि सामर्थ्यशाली हाती सोपवितो. पिता परमेश्वरा तू आमचं चालक आणि मालक हो प्रभू. आणि आज वाचली जाणारी सर्व वचन, गायली जाणारी गीत हे आशीर्वादित आणि जिवंत आहेतच, परंतु परमेश्वरा बाबा की आमच्या करता पुन्हा नव्याने आम्ही ऐकत असताना वाचत असताना दया करा देव बाबा, त्याप्रमाणे वागणारा अंतःकरण आम्हाला प्राप्त व्हावं असं तू बोले अशी तुमची प्रार्थना आणि विनंती आहे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या द्वारे मागितला आहे म्हणून तो ऐकतो. आमेन. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणी व उघडी इच्छा माहीत आहे आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझ्या प्रीती करावी व तुझ्या नामाचा महिमा यथायोग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रवेश ख्रिस्त याच्या द्वारे. आमेन. आपला प्रवेश ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायल आहे, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. तिच्यासारखे दुसरे एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसाठी प्रीती कर. याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहे. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणात लिही असे आम्ही तुला विनंतो. प्रभू तुम्हासह असो आणि आज आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट यासाठी असलेली सार प्रार्थना व शास्त्रपाठ यावेळेस आपण करणार आहोत. आपण सार प्रार्थना करूया. अखिल सृष्टीची निर्मिती करणारा देव बाप्पा, तू आमच्या देशाला स्वातंत्र्य दिलेस आणि ह्या महान राष्ट्राच्या पुनर्निर्माण कार्यात भाग घेण्यासाठी आम्हाला पाचारण केलेस. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझ्या पुत्राचा आदर्श नजरेसमोर ठेवावा. मोठेपण सेवा करून घेण्यात नव्हे तर सेवा करण्यात आहे हे ओळखावे आणि सर्वांच्या हितासाठी झटावे असे तू कृपेने कर. तुझ्यासह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रवेश ख्रिस्त याच्या द्वारे. आपण यावेळेस शास्त्रपाठ ऐकणार आहोत. स्तोत्र 33 याचं वाचन आपण ऐकूया. आजच्या मननाकरता जे स्तोत्र निवडण्यात आलेलं आहे, स्तोत्र संहिता 33 आपण ऐकूया. अहो न्यायी जन हो, यहोवाच्या ठाई उल्हास करा. स्तुती करणे सरळा शोभते, विणेवर यहोवाची उपकार स्तुती करा. दशकंतू वाद्यावर त्याला स्तुती गीत गा, त्याला नवे गीत गा. मोठा आवाज करून कौशल्याने वाद्य वाजवा, कारण यहोवाचे वचन सरळ आहे आणि त्याचे सर्व काम खरेपणाने केलेले आहे. त्याला न्यायपण व न्याय यांची आवड आहे.
यहोवाच्या प्रेमदयेने पृथ्वी भरलेली आहे. यहोवाच्या शब्दाकडून आकाशे निर्माण झाली आणि त्याच्या मुखाच्या श्वासाकडून त्यांचे सर्व सैन्य निर्माण झाले. तो समुद्राचे पाणी राशीप्रमाणे एकवट करतो. महासमुद्र तो भंडारांमध्ये साठवतो. अवघी पृथ्वी यहोवाचे भय धरो. जगात राहणारे सर्व त्याचा थाक धरो. कारण तो बोलला आणि ते सर्व झाले. त्याने आज्ञा केली आणि ते स्थिर राहिले. यहोवा राष्ट्रांची मसलत मोडतो. तो लोकांच्या योजना निष्फळ करतो. यहोवाची मसलत सर्व काळ स्थिर राहते. त्याच्या हृदयातल्या योजना पिढ्यानपिढ्या स्थिर राहतात. यहोवा ज्या राष्ट्राचा देव आहे ते सुखी आहे. जे लोक त्याने आपल्या स्वतःच्या वतनाकरता निवडले आहे ते सुखी आहे. यहोवा आकाशातून निहाळतो. मनुष्यांच्या सर्व संतानास तो पाहतो. तो आपल्या वस्तीच्या ठिकाणातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांकडे दृष्टी लावतो. जो त्या सर्वांचे हृदय घडवितो, जो त्यांची सर्व कामे ध्यानात आणतो, तोच तो आहे. सैन्यांच्या समुदायाने कोणीही राजा करत नाही. बलवान मनुष्य मोठ्या बलाने सुटतो असे नाही. संरक्षणाकरता घोडा व्यर्थ आहे आणि तो आपल्या मोठ्या शक्तीने कोणालाही सोडवणार नाही. पहा, जे यहोवाला भितात, जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात, त्यांचा जीव मरणापासून सोडवायला व त्यांना पुष्कळात वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर असते. आमच्या जीवाने यहोवाची वाट पाहिली आहे. तोच आमचे सहाय्य व आमचे ढाल आहे. यामुळे आमचे हृदय त्याच्या ठाई हर्षे. कारण त्याच्या पवित्र नावावर आम्ही भरवसा ठेवला आहे. हे यहोवा, आम्ही तुझ्या आशा धरल्या आहे. त्याप्रमाणे तुझी प्रेमदया आम्हावर असो. आमेन. दुसरा शास्त्रपाठ आपण ऐकणार आहोत. अनुवाद याचा 6वा अध्याय 20 ते 25 पर्यंतचे वचने. जुन्या करारामधून अनुवादाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय आणि 20 ते 25 ही वचने. भविष्यकाळी तुझा मुलगा जेव्हा तुला विचारील की हे जे निर्बंध, विधी व नियम पाळण्याची आपला देव परमेश्वर याने तुम्हाला आज्ञा केली आहे त्याचे प्रयोजन काय, तेव्हा तू आपल्या मुलाला सांग की आम्ही मिस्र देशामध्ये फारोचे दास होतो. त्या समयी परमेश्वराने पराक्रमी हाताने आम्हाला मिस्र देशातून बाहेर काढले. परमेश्वराने आमच्या देखत मिस्र देश, फारो व त्याचे सर्व घराणे यांच्या विरुद्ध मोठी व पीडादायक चिन्हे व चमत्कार दाखवले आणि आपल्या पूर्वजांना शपथपूर्वक वचनाने देव केलेल्या देशात आम्हाला न्यावे म्हणून त्याने तेथून आम्हाला बाहेर काढले. आपण आपला देव परमेश्वर याचे भय बाळगावे, आपले निरंतरचे कल्याण व्हावे आणि परमेश्वराने आपणाला आजच्याप्रमाणेच जिवंत राखावे म्हणून त्याने हे सर्व विधी पाळण्याची आपणाला आज्ञा दिली. आपण आपला देव परमेश्वर याच्या समोर त्याच्या सांगण्याप्रमाणे ही संपूर्ण आज्ञा काळजीपूर्वक पाळली तर ते आपले नीतिमत्व ठरेल. आमेन. आपण यावेळेस पत्राचा भाग ऐकणार आहोत. गलतीकारास पत्र 5वा अध्याय 1 वचन आणि 13 ते 18 पर्यंतचे वचन. पत्र वाचन यावेळेस आपण ऐकूया. गलतीकारास पत्र 5वा अध्याय 1 वचन आणि 13 ते 15 पर्यंत. आपणाला स्वातंत्र्य असावे म्हणून ख्रिस्ताने आपणास स्वतंत्र केले. यास्तव स्थिर राहा, दास्याच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रेकरिता पाचारण झाले तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, हे एक वचन पाळण्यात सर्व नियमशास्त्र पाळण्यासारखे आहे. परंतु तुम्ही जर एकमेकास चावता व खाऊन टाकीता तर परस्पराच्या हातून एकमेकांचा क्षय होऊ नये म्हणून जपा. या ठिकाणी पत्रवाचन समाप्त होते.
यावेळेस आपण आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन या निमित्तानं तारापूर भजनी मंडळ एक विशेष गीत सादर करत आहे. आपल्या 21व्या गीताच्या पुस्तकातून गीत क्रमांक 525 प्रियकर हिंदुस्तान आमचा प्रियकर हिंदुस्तान. प्रभो तुम्हा सह असो. शुभवर्तमान संत लुकाने लिहिलेले शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आहे आणि त्याच्या 24व्या वचनापासून पवित्र शुभवर्तमानास प्रारंभ होतो. ईश्वराला गौरव असो. आणखी आपणामध्ये कोण मोठा मानला जात आहे याविषयी त्यांच्यामध्ये वाद झाला. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, परराष्ट्रीयांचे राज्य त्यांच्यावर
मोठा, तो धाकट्यासारखा, व जो पुढारी तो सेवा करण्यासारखा असावा. मोठा कोण? भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा? भोजनास बसणारा की नाही? मी तर तुम्हामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे. हे ख्रिस्तात शुभ वर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझे स्तुती असो. सर्व समर्थ एकच देव जो पिता आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकटा एक पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे उभे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गात उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरिया हिजपासून देह झाले व मनुष्य झाला आणि पंथरत्नाचा खाली आम्हासाठी ज्याला खुशी दिले, ज्याने दुःख भोगले व ज्याला फोडले, जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याविषयी विश्वास धरतो. आणि पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता पिता पुत्र यापासून जो निघतो आणि पिता पुत्र यासह ज्याची आराधना होते, जो भविष्यवाण्यात बोलत असे, त्याविषयी विश्वास धरतो. आणि हे पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय इतिहास विषयाने विश्वास धरतो. पापांच्या क्षमेसाठी एक बप्तिस्मा आहे असे मी पत्करतो. आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करतो. आमेन. यावेळेस मंडळीकरिता काही सूचना आहेत. आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आज आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट या दिवसाची भक्ती आपण ऑनलाईन च्या माध्यमातून युट्यूबवर आपण सर्वजण पाहत आहात. त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. यावेळेस आपल्याकरता काही सूचना आहेत. मंडळीने आपले असेसमेंट चर्चचे खजिनदार सिसिल भक्त तसेच पासपोर्ट कमिटी सदस्य श्री जेम्स पटेकर, श्री लाजरस पवार यांच्याकडे जमा करावी. अद्याप तो चर्चेस बंद आहे, त्यामुळे आपण आपले दशांश उपकार स्तुतीचे दान रेव्हरंड सतीश कोरणे ख्रिस्ट इच्छा यांच्याकडे जमा करावे किंवा चर्चचे खजिनदार किंवा पासपोर्ट कमिटी सदस्य यांच्याकडे देखील आपण जमा करू शकता. या दानाची पावती आपणास दिली जाईल. आपल्या चर्चमध्ये नलिनी आणि प्रार्थना गृह प्रार्थनेसाठी चालू केलेले आहे. तरी आपण वैयक्तिक प्रार्थनेसाठी येऊन आपण प्रार्थना करू शकता. आपलं चर्च एक दिवसभर बंद आहे, परंतु ती प्रार्थनेची खोली सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यंत आपल्या वैयक्तिक प्रार्थनेकरिता चालू आहे. आपल्या मंडळीमधून जे आजारी आहेत किंवा जे वयोवृद्ध आहेत, तर अशा व्यक्तींना घरोघरी जाऊन मी प्रभू भोजन देत आहे. तर ज्यांना प्रभू भोजन घेण्याची इच्छा आहे त्यांनी माझ्याशी म्हणजे ख्रिस्ट इच्छा यांच्याशी संपर्क साधावा. मंडळीमधून बऱ्याच सभासदांनी सूचना केल्यानुसार आजच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये आपण दान पात्र घेणार आहोत. यावेळेस आपण आपले दान दशांश एका पाकिटामध्ये घालून ठेवावे व आपले दान जमा करण्यासाठी आपण ख्रिस्ट इन्चार्ज यांच्याशी आपण संपर्क साधावा. त्याचप्रमाणे आजच्या भक्तीमध्ये आपण जे दान काढून ठेवणार आहोत तर त्या दानाकरिता
विशेष प्रार्थना यावेळेस होणार आहे याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे नलिन्यायी प्रार्थनेच्या खोलीमध्ये दानाची पाकिटे ठेवलेली आहेत आणि सोमवारपासून दानाचे डबे देखील ठेवण्यात येईल आणि त्या ठिकाणी रजिस्टर देखील ठेवले जाईल. जे सभासद त्या ठिकाणावरून दानाची पाकिटे किंवा डबे घेऊन जातील तर त्यांनी आपल्या नावाची नोंद त्या रजिस्टरवर करावी आणि जे दान आपण द्या त्याची पावती आपल्या ती दिली जाईल याची खबरदारी चर्चचे खजिनदार यावेळेस ते घेतील. आपण यावेळेस देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. सर्वप्रथम देवाच्या वचनाकडे जाण्याआधी विवाह घोषणा आहे. सुबोध सुहास साळवे, हल्ली वस्ती, शाहूनगर केडगाव आणि कुमारी निलिमा जेम्स पाटोळे, हल्ली वस्ती, शाहूनगर केडगाव अहमदनगर या जणांची मी विवाह घोषणा करीतो. या जणांनी पवित्र विवाहाने संयुक्त होऊ नये म्हणून तुम्हापैकी कोणास काही कारण अथवा प्रत्यय ठाऊक असल्यास त्यांनी त्यांचे भ्रष्टाचार यांना तो सांगावा. ही विवाह घोषणा गाजवण्याची दुसरी वेळ होय. त्याचप्रमाणे दुसरी विवाह घोषणा आहे. कुमार हर्षद संजय खंडागळे, राहणार बिशप रॉयल कॉलनी, सावेडी, अहमदनगर आणि कुमारी शीतल सुरेश साळवे, राहणार शेंडी पोखर्डी, अहमदनगर या जणांची मी विवाह घोषणा करीतो. या जणांनी पवित्र विवाहाने संयुक्त होऊ नये म्हणून तुम्हापैकी कोणास काही कारण अथवा प्रत्यय ठाऊक असल्यास त्यांनी त्यांचे पृष्ठ इच्छा यांच्याशी संपर्क साधावा. विवाह घोषणा करण्याची ही दुसरी वेळ होय. आपण प्रार्थना करू. पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आमेन. पवित्र 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 सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर बाप्पा, तुला आम्ही धन्यवाद देतो, मान महिमा गौरव सन्मान तुला देतो. पुन्हा एक वेळा प्रभू परमेश्वरा, आजचा शब्दात दिवस तू आमच्या आयुष्यात दाखवलास आणि यावेळी या सणाच्या पवित्र मंदिरामध्ये तुझ्या वचनाची महान सेवा करायची संधी प्रभू देवा, तू आम्हाला तुझ्या मनापासून आभार मानतो. बाबा परमेश्वरा, जे वचन सांगत ते सांगण्यासाठी प्रभू तू पवित्र आत्म्याद्वारे सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या कृपेचा हात तू ठेव. हे भक्ती आम्हा सर्वांसाठी आणि विशेष करून प्रभू जे भक्तगण युट्यूबच्या माध्यमातून, ऑनलाईन माध्यमातून प्रभू ही भक्ती पाहत आहे त्या सर्वांवर आपली कृपा दृष्टी कर आणि सर्वांना आपला आशीर्वाद दे अशी विनंती आणि प्रार्थना करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे आमेन. ख्रिस्तात प्रियजन हो, आपल्या सर्वांना प्रभू येशूच्या महान आणि सामर्थ्यवान नावामध्ये सलाम. आज आपण 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद. आज आपला संदेशाचा जो विषय आहे तो म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याबद्दल देवाला धन्यवाद देणे, ते स्वातंत्र्य टिकविण्यासाठी शिस्तीची आणि स्वार्थ त्यागाची आवश्यकता असते ह्याची जाणीव ठेवणे आहे. आम्ही आमच्या भारत देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 साली आम्ही स्वतंत्र भारत देशाचे नागरिक झालो. ब्रिटिशांच्या गुलामगिरीमधून आमचा भारत देश हा मुक्त झाला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या देशभक्तांनी, क्रांतिकार्यांनी, पुढाऱ्यांनी देशासाठी जे बलिदान दिले, या देशाकरिता जे रक्तसाक्षी झाले, की ज्यांनी कोणत्याही प्रकारचा स्वार्थीपणा पाहिला नाही, लोभ पाहिला नाही, तर देशाकरिता आपलं जीवनाचं बलिदान केलं,
तर त्यांचं बलिदान हे व्यर्थ गेलं नाही, तर त्यांच्या बलिदानाद्वारे आपल्या भारत देशाला त्यांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि म्हणून देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आम्हाला देवाला धन्यवाद द्यायचा आहे, त्याची उपकार स्तुती आम्हाला करायची आहे. आणि त्या सर्वसमर्थ परमेश्वराजवळ आम्हाला प्रार्थना करायची आहे की आमच्या भारत देशामधून जातीभेद, वर्णभेद, वंशभेद, दहशतवाद, अंतर्गत बंडाई आणि विविध प्रकारच्या समस्या आज आमच्या भारत देशाला जखडत आहेत, त्या सर्वांकरिता आम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि पुन्हा एकदा आमचा भारत देश सुजलाम व्हावा, सुफलाम व्हावा अशी त्या सर्वसमर्थ परमेश्वराच्या चरणी आम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्ती आता 15वा अध्याय आणि 13वे वचन जर पाहिलं तर त्यामध्ये परमेश्वर देवाने अब्रामाला सांगितले की तुझे वंश इजिप्त देशाला जातील, तेथे त्यांना 400 वर्ष गुलाम केले जाईल किंवा इतरांच्या आधिपत्याखाली ठेवले जाईल. आणि ते प्रत्यक्ष 430 वर्ष गुलामगिरीमध्ये होते. आणि पाहत आहोत की जो करार परमेश्वर देवाने अब्रामाशी केलेला होता आणि त्या कराराचं ज्यावेळेस उल्लंघन ज्यावेळेस अब्रामाकडून झालेला आहे, तर त्यावेळेस मात्र त्याचा परिणाम आम्हाला हा दिसतो की इस्रायल लोक हे 400 वर्ष मिस्री लोकांच्या गुलामगिरीमध्ये गेलेले आहे. आणि निर्गम याचा 3रा अध्याय वचन 7 ते 8 ही वचनं जर पाहिली तर त्या सांगितलं आहे की त्याने म्हणजे परमेश्वराने लोकांचे क्लेश, दुःख व पीडा पाहिल्या म्हणून मी आलो आहे. ज्या गुलामगिरीमध्ये इस्रायल लोक देवाचे लोक होते आणि मिस्री लोकांनी त्यांच्यावर केलेले जाच, जुलूम, अन्याय, अत्याचार आणि या अत्याचारामुळे, अन्यायामुळे त्यांनी परमेश्वराकडे केलेला आक्रोश, त्यांनी परमेश्वराकडे केलेली प्रार्थना ही परमेश्वराने ऐकली आणि त्यांना त्या मिस्री लोकांच्या गुलामगिरीमधून म्हणजे 400 वर्षाच्या, आणि आम्ही जर तो कालावधी पाहिला निर्गमनाचा 12वा अध्याय 40वे वचन, तर 430 वर्षाच्या गुलामगिरीमधून परमेश्वर देवाने त्यांना त्या गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त करण्याकरिता मोशेची निवड केलेली आहे. निर्गमनाचा 3रा अध्याय आणि 10वे वचनाकडे आम्ही जेव्हा जातो तर त्यामध्ये परमेश्वर देवाने मोशेला पाचारण केलं, मोशेला झुडपातून दर्शन दिलं. परंतु त्यावेळेस मोशेस काय म्हणतो की परमेश्वराने जर जिभेचा जर ओठाचा नाही आहे, पण देवाचं वचन त्याला निर्गम 3:10 मध्ये सांगत आहे, मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंशज यास बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवित आहे. तर उठ, तू जा आणि माझ्या लोकांना त्या मिस्री लोकांच्या गुलामगिरीमधून तू बाहेर काढ. आणि ख्रिस्तात प्रियजन हो, ती परमेश्वराची आज्ञा मोशेने पाळलेली आहे. मोशेच्या जीवनामध्ये देखील अनेक खडतर असे प्रसंग आले, परंतु त्या प्रसंगामध्ये परमेश्वर हा मोशे बरोबर होता, परमेश्वर मोशेच्या मुखाबरोबर होता आणि म्हणून मोशे हे सर्व करू शकला. आणि फारोच्या गुलामगिरीमधून त्याने इस्रायल लोकांना सही सलामत तांबडा समुद्र दुभागून त्याने बाहेर काढले आणि मोठ्या इस्रायल राष्ट्राचा निर्माता हा मोशे झालेला आम्हाला पाहायला मिळत आहे. जो शास्त्रामध्ये मी वाचला अनुवाद 6वा अध्याय आणि 12 वचन जर पाहिलं तर त्यामध्ये ज्या परमेश्वराने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून बाहेर काढले त्याचा तुला विसर पडू नये म्हणून तू जग, अशा प्रकारची ताकीद अनुवादाच्या पुस्तकातून परमेश्वराने दिलेली आम्हाला पाहावयास मिळत आहे. आणि वचन 24 आणि 25 आम्ही जर पाहिलं तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की आपण आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावे, आपले निरंतरचे कल्याण व्हावे आणि परमेश्वराने आपल्याला आजच्या प्रमाणे जिवंत राखावे म्हणून त्याने हे सर्व विधी पाळण्याची
आपणाला आज्ञा दिली. आपण आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर त्याच्या सांगण्याप्रमाणे ही संपूर्ण आज्ञा काळजीपूर्वक पाहिली तर ते आपले नीतिमत्व ठरेल. ख्रिस्तात प्रियजन हो, ज्याप्रमाणे आम्ही देखील या जीवनाकडे आमच्या पाहिलं तर आम्ही देखील पापाच्या गुलामगिरीमध्ये होतो, पापाच्या दास्यगृहामध्ये आम्ही होतो. परंतु या दास्यगृहातून, या पापाच्या गुलामगिरीमधून बाहेर काढण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हावर कृपा केलेली आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर यासाठी आला की आम्ही या पापाच्या बंधनामधून मुक्त व्हावं, आम्हाला देवाची शांती आम्हाला मिळावी आणि खरे स्वातंत्र्य काय आहे तर याचा लाभ आम्हाला मिळावा म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आलेला आहे. ज्याप्रमाणे आम्ही भारत देशाच्या गुलामगिरीमध्ये असताना ब्रिटिशांचे जाच आमच्या पूर्वजांनी सहन केलेले आहेत, त्यांनी केलेले अन्याय अत्याचार त्यांनी सहन केलेले आहेत आणि त्या गुलामगिरीमधून मुक्त करण्याकरिताच देवाने प्रत्येकाची निवाड तो करतो आणि त्याप्रमाणे महान या देशाकरता बलिदान देणारे मोठे जे नेते पुढारी होऊन गेले तर त्यांनी आम्हाला या भारत देशाच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं. परंतु याच्याही पेक्षा त्या प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला पापाच्या गुलामगिरीतून मुक्त केलेला आहे, बाहेर काढलेला आहे आणि त्याने आम्हाला तुम्हाला खरे स्वातंत्र्य त्याने दिलेले आहे. म्हणून गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि 1लं वचन याकडे आम्ही जर पाहिलं तर या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा आणि गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. या प्रकारचे ताकीद आम्हाला गलतीकाराच्या पत्रातून संत पौलाने दिलेले आम्हाला ही पाहावयास मिळत आहे. आणि वचन 13 जर आम्ही पाहिलं, गलतीकारास पत्र 5वा अध्याय 13वं वचन, तर बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रतेकरिता पाचारण झाले तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीचे एकमेकांचे दास व्हा, प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. म्हणून ख्रिस्तात प्रियजन हो, आम्ही नियमशास्त्राच्या कर्मकांडापासून जरी मुक्त झालो तरी विश्वासनाने ख्रिस्ताच्या आज्ञा आणि देवाच्या नियमशास्त्रातील नैतिक मापदंड पाळण्यास आम्ही बांधील आहोत. याचा अर्थ हा की ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी आपल्या पापी इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा शंकास्पद वर्तन चालू ठेवण्यासाठी आपल्या स्वातंत्र्याचा आम्ही दुरुपयोग करू नये. जे स्वातंत्र्य ख्रिस्ताने आम्हाला दिलेलं आहे, ज्या जुवाच्या बंधनातून, ज्या जोखडातून, ज्या पापाच्या गुलामगिरीमधून आम्ही बाहेर पडलेलो आहोत, त्या परमेश्वराची इच्छा ही आहे की आम्ही पुन्हा त्या गुलामगिरीकडे वळू नये आणि जे स्वातंत्र्य त्याने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे याचा दुरुपयोग करता कामा नये. आणि आज आम्ही ख्रिस्ती मंडळाकडे जर पाहिलं तर चित्र मात्र आम्हाला यापेक्षा वेगळं झालेलं दिसत आहे. ख्रिस्ताची प्रीती यापासून अनेक लोक आज दुरावत चाललेला आहे आणि म्हणून याचं कारण काय आहे, हे कशामुळे घडत आहे तर वचन 13 मध्ये सांगितल्याप्रमाणे बंधुजन हो, तुम्हाला स्वातंत्र्य करता पाचारण झाले तरी त्या स्वातंत्र्यतेने देह वासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. आम्ही देह स्वभावाचं हे जीवन आम्ही व्यतीत करत आहोत, आम्ही जीवन जगत आहोत, पण तो आम्ही आमच्या जीवनाच्या द्वारे परमेश्वराचा गौरव खऱ्या अर्थानं करत आहोत का. आजच्या दिनी आम्हाला आत्मपरीक्षण चिंतन मनन करणं गरजेचं असं आहे. कारण 2 Corinthians 3:17 जर पाहिलं तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तर तेथे मोकळीक आहे आणि जेथे मोकळीक आहे तर तेथे प्रभू आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट या संदेशातून आम्ही जर पाहिली तर ती म्हणजे ख्रिस्तावरील विश्वासामधून आणि भक्तीमधून जी मोकळीक येते ती लोकांना पापाच्या दोषीपणाच्या भावनेमधून आणि गुलामगिरीमधून आणि सैतानाच्या सामर्थ्या
खालून आणि नियंत्रणामधून ती आम्हाला मुक्त करते. आम्ही ज्यावेळेस परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येतो तर कोणत्याही प्रकारची शक्ती असेल तर ती शक्ती आम्हाला त्या परमेश्वरापासून आणि त्या परमेश्वराने दिलेल्या स्वातंत्र्यापासून आम्हाला दुरावू शकणार नाहीये. म्हणून कृष्णाची कृत्य 26वा अध्याय आणि 18 वचनात सांगितलेलं आहे, मी तुला त्यांच्याकडे पाठवितो ह्यासाठी की त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकाराकडून देवाकडे वळावे, म्हणून त्यांचे डोळे उघडावेस आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये त्यांना वतन मिळावे. जे वतन परमेश्वराने तुम्हाला आणि मला देऊ केलेलं आहे सार्वकालिक जीवन, हे वतन, या वतनाचे आम्ही भागीदार आहोत आणि वाटेकरी आहोत. पण त्या परमेश्वराची इच्छा ही आहे की जे या वतनापासून दूर गेलेले आहे तर त्यांना देखील आम्ही ही शांतीची सुवार्ता सांगितली पाहिजे. ख्रिस्ताची सुवार्ता आम्ही त्यांना कळवणं गरजेचं असं आहे. त्यांना आम्ही परमेश्वराकडे आणणं हे गरजेचं असं आहे, यासाठी की त्यांनी अंधारामधून बाहेर पडावं आणि उजेडामध्ये यावं. आणि जे स्वातंत्र्य ख्रिस्ताने त्यांच्याकरता राखून ठेवलेलं आहे त्या स्वातंत्र्य त्यांना मिळावं. जे वतन परमेश्वराने त्यांना देऊ केलेलं आहे तर त्या वतनाचं भागीदार त्या व्हावे, म्हणून त्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलेला आहे. तुम्हाला आणि मला त्या परमेश्वराने याकरता पाचारण त्याने केलेलं आहे. आणि म्हणून प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय 47 ते 49 या वचनाकडे आम्ही जर पाहिलं तर त्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलंय आणि निवडून ठेवलं. एवढंच नव्हे तर त्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रकाश असं केलेला आहे. आम्ही सर्वजण त्या ख्रिस्ताचे प्रकाश आहोत. यासाठी त्याने प्रकाश केलेला आहे आम्हाला, यासाठी की कारण प्रभूने आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की मी तुला राष्ट्राच्या लोकांकरता प्रकाश असे ठेवले आहे, ह्यासाठी की पृथ्वीच्या शेवटापर्यंत तू इतरांच्या तारणा करतास. आमच्याद्वारे इतरांचं तारण व्हावं ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून त्याने तुम्हाला आणि मला त्या प्रकाशाची प्रजा त्याने आम्हाला केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खरे स्वातंत्र्य तेव्हा सुरू होते जेव्हा एखादी व्यक्ती देवाची पाप क्षमा स्वीकारते आणि येशू ख्रिस्ता सोबतच्या व्यक्तिगत नातेसंबंधामध्ये प्रवेश करते आणि पवित्र आत्मा प्राप्त करते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. प्रभू येशू हा मार्ग आहे, सत्य आहे आणि जीवन आहे. ज्यावेळेस आम्हाला खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव येतो त्यावेळेस आम्ही या मार्गावर आम्ही जातो. ज्यावेळेस आम्हाला खरे स्वातंत्र्य समजते त्यावेळेस आम्हाला त्या सत्याची जाणीव होती. आणि ज्यावेळेस आम्हाला सत्याची जाणीव होती तर खऱ्या अर्थानं ते जीवन तो परमेश्वर देव आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. हा 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आपल्या सर्वांना आध्यात्मिक लाभाचा आणि आशीर्वादाचा जावो. या भारत देशाकरता आम्ही प्रार्थना करत असताना दीन दुबे, अनाथ, विधवा, गोरगरीब यांच्याकरता आम्ही प्रार्थना करावी. आणि जे ख्रिस्ताच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत, जे ख्रिस्ताच्या बंधनामध्ये बांधले गेलेले आहेत, ज्या जोखडामध्ये फसले गेलेले आहेत, तर यातून त्यांना मुक्त करण्याकरिता आणि त्यांना ख्रिस्ताचे खरे स्वातंत्र्य देण्याकरिता आपण सर्वजण प्रयत्न करूया. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपण पवित्र 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 सर्वसमर्थ परमेश्वर देव बाप्पा, तुला धन्यवाद देतो, मान महिमा करू, सन्मान तुला देतो. प्रभू परमेश्वरा, आम्ही पापी असताना तो आम्हा करता या पुतळावर तू आलास आणि तुझ्या येण्याच्या द्वारे प्रभू आम्ही त्या पापाच्या बंधनामधून मुक्त झालो आणि तू आम्हाला खरे स्वातंत्र्य दिलेस. त्याबद्दल बाप्पा तुला मी धन्यवाद देतो. प्रभू, आमच्या भारत देशावर तुझी कृपादृष्टी असून दे. आमच्या देशाला सुजलाम कर, सुफलाम कर. आणि या देशामध्ये प्रभू जे सैतानाच्या जुवाखाली सापडलेले आहेत, जे बंधनामध्ये अडकलेले आहेत, प्रिय प्रभू, अशांना मुक्त करण्याकरता प्रभू तू आम्हाला पवित्र आत्मेद्वारे सहाय्य आणि मार्गदर्शन कर. पाचारण तू कर. आमच्याद्वारे जी सेवा असते गौरव येथून पुढे करून घे.
येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. आपण आपले अर्पणे आदराने व सद्भयाने प्रभूला सादर करूया. तुमचा उजेड लोकांपुढे पडो यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. यावेळेस आपण गीत नंबर 400 गाणार आहोत. अर्पितो प्रभूला सर्वच काय. तारांकुळ भजनी मंडळ यावेळेस गीत सादर करते. Bye.
आपण दानार्पणाची प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. हे जगाचा निर्माण करत्या पवित्र दूत तुझी निरंतर आराधना करतात.
सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदाने व अर्पणे जी तुझ्या पवित्र मेजावर आम्ही स्वहस्ते सादर करीत आहोत, त्यासहित आम्ही आपणाला अर्पून तुझ्या सेवेकरिता तूच प्रतापी ईश्वराला सादर करतो. त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनवतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. आमेन. आपण यावेळेस आपल्या भारत देशाकरिता मातृभूमीकरता प्रार्थना करू. पवित्र 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 सर्व समर्थ प्रभू परमेश्वर देव बाप्पा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव सन्मान आता युगाने मिळो असो. प्रिय प्रभू, आम्ही तुला विनंती करतो, प्रार्थना करतो प्रभू, आमच्या भारत देशावर तू आपली कृपा दृष्टी कर. आमच्या भारत देशामध्ये सुजलाम सुफलाम तू कर. या भारत देशामध्ये प्रभू तुझे ऐकी नांदून दे, तुझी शांती नांदून दे, तुझं आरोग्य नांदून दे. आणि विशेष करून प्रिय प्रभू, तू सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या आणि शांततेच्या मार्गाने चालले. आणि विशेष करून प्रभू, आमच्या भारत देशाचे राष्ट्रपती माननीय श्री रामनाथ कोविंद, आमच्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी, त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री भगतसिंग कश्यारी, त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. प्रिय प्रभू, आणि त्याचप्रमाणे यांच्या अधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी यांनी ज्या लोकांस न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून तू त्यांना पवित्र आत्म्याद्वारे सहाय्य कर, मार्गदर्शन तू कर. प्रिय प्रभू, हा भारत देशाचा कारभार पाहत असताना प्रभू त्यांना तू स्पर्श कर. आणि हा तुझा कारभार प्रभू परमेश्वरा त्यांनी तुला घेऊन आणि त्याचप्रमाणे प्रभू भारतीय जनतेच्या हितासाठी हितकर सुखकर करावा याकरता प्रभू लागणारं सहाय्य आणि मार्गदर्शन तू त्यांना कर अशी विनंती आणि प्रार्थना प्रभू आम्ही तुला करत आहोत. आम्ही प्रार्थना करतो की आमच्या भारत देशाचे नौदल विभागाचे प्रमुख चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदुरिया, त्याचप्रमाणे प्रभू भारतीय आर्मीचे चीफ जनरल मनोज कुमार नवरो, त्याचप्रमाणे प्रभू नौदल विभाग, त्याचप्रमाणे प्रभू नेव्हीचे सर्व अधिकारी आणि त्याचप्रमाणे आमच्या भारत देशाच्या सीमेवर जे सैनिक अहोरात्र प्रभू त्या ठिकाणी पहारा देत आहेत, भारत भूमीचं संरक्षण करत आहे. प्रिय प्रभू, त्या सर्वांना आपला आशीर्वाद दे. त्यांची सेवा भारत देशाकरिता आशीर्वादित कर, आध्यात्मिक लाभाची कर. प्रिय प्रभू, भारत देशाचं संरक्षण करत असताना प्रभू त्यांचं तू संरक्षण कर आणि आमच्या भारत देशावर येणारे संकट, मोहपाश, शत्रूंचे हल्ले यापासून आमच्या देशाचं संरक्षण कर आणि सांभाळ कर अशी आग्रहाची विनंती आणि प्रार्थना प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ करत आहोत. या भारत देशामध्ये प्रभू जे तुझे लोक राहत आहेत त्या सर्वांवर आपली कृपा दृष्टी कर आणि त्या सर्वांना आपल्या आशीर्वादानं शक्ती सामर्थ्यानं भर. आपण परमेश्वरा दुष्काळ, टंचाई यापासून आमच्या भारत देशाचं संरक्षण तू कर. प्रभू, या मातृभूमीवर तुझी कृपादृष्टी राहून दे. त्या दयेनं कृपेने आशीर्वादानं भरपूर असा पाऊस दे, चहूकडे सुकाळ कर आणि प्रभू दुष्काळाच्या सावटापासून आमच्या भारत देशाचं संरक्षण कर, सांभाळ तू कर अशी आग्रहाची विनंती आणि प्रार्थना आम्ही करतो. हे प्रभू, आमची प्रार्थना तू आहे. आपण यावेळेस सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. त्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरा दफास दे. जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणे व मने देवाच्या, त्याचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो आणि
सर्वसमर्थ देव पिता पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद अनुग्रह शांती प्रभूची उपस्थिती भरभरा आमच्या या मातृभूमीवर भारत देशावर आणि आम्हा सर्वांबरोबर देवाच्या सर्व लेकरांसमवेत आता इथून पुढे राहो आमेन. यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया आणि आपण सर्वजण मिळून गीत नंबर 607 आपल्या भारत देशाचे राष्ट्रगीत आपण यावेळेस म्हणणार आहोत. गीत नंबर 607 आपल्या भारत देशाचे राष्ट्रगीत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्तर जलधि तरंगा. तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे. गाए तब जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. सुवंद्य देवा परात्पर स्तवा त्याला खालीवर तो पाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. प्रभू तुम्हासह असो. आपण परमेश्वराला म्हणतो शांतीने जा प्रभूवर प्रेम करा व त्याची सेवा करा येशू ख्रिस्ताच्या नामात आमेन. यावेळेस आपण आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य निमित्तानं आपण यावेळेस केक कटिंग करणार आहोत. तर तारकप्र भजनी मंडळाने आपण सर्वांनी यावेळेस पुढे यावं केक कटिंग यावेळेस करूया. पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आमेन. शहर गली गली जाना है सबको इंडिया से मोहब्बत